नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजची ही मुलाखत पाहणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची अशी मुलाखत आहे. याचं कारण अशा फार कमी मुलाखती असतात, असे फार कमी क्षण असतात की जे आपल्या आयुष्यात टर्निंग पॉइंट म्हणून गणले जातात. आजची मुलाखत बघणारे जे विद्यार्थी आहेत, कॉलेजमधले जाणारे जे तरुण आहेत आणि त्याहीपेक्षा ज्यांचे या देशावर प्रेम आहे आणि या देशाच्या विकासात ज्यांना सहभागी व्हायचं आहे अशा प्रत्येकासाठी एक टर्निंग पॉइंट असणारी अशी ही मुलाखत असणार आहे. प्रेक्षको, आपला देश ऋषीमुनींचा असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी त्यांच्या आश्रमामध्ये होम हवन करायचे. काळ बदलला. आजच्या काळातही आपल्याकडे ऋषीमुनी आहेत, पण त्यांचं स्वरूप ज्ञानऋषी या अर्थानं आहे. आजचेही ज्ञानऋषी त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये बसून अनेक प्रयोग करत असतात. होम हवनांची जागा आता प्रयोगाने घेतली आहे आणि ऋषीमुनींची जागा ज्ञानऋषींनी, सायंटिस्टनी घेतलेली आहे. या देशाचं भविष्य कसं असावं, या देशातल्या वर्तमानातली आव्हानं नेमकी काय, याचं सखोल चिंतन करू शकणारे असे एक ज्ञानऋषी आज आपल्याकडे आलेले आहेत. त्याला कारण असं आहे की राष्ट्रीय शिखर परिषद त्यांच्याच नेतृत्वाखाली गठीत करण्यात आली होती आणि त्याच्यातून या देशासमोरची नेमकी आव्हानं काय, टेक्नॉलॉजी व्हिजन 2035 2035 साली या देशाचं चित्र काय असेल, काय असलं पाहिजे, त्याकरता काय करावं लागेल, तंत्रज्ञानाचा नेमका कोणता प्रारूप आराखडा आपल्या समोर आहे, याचं अनेक मार्गांनी जवळपास 12 भागांमधलं अत्यंत सखोल चिंतन ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आलं ते डॉक्टर अनिल काकोडकर आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत. काकोडकरजी, पुन्हा एकदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज जगाच्या नकाशाकडे पाहिलं तर काय दिसतं आपल्याला? एकीकडे चीन हा आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेला दिसतो. मध्य आशिया आपल्याला युद्धाच्या खाईत पेटलेला दिसतो. युरोप आणि अमेरिका हे दोन्ही वृद्धत्वाच्या रांगेमध्ये उभे आहेत, तर आफ्रिका खंडात बेदिली माजलेली दिसते. असं असताना संपूर्ण जगाचं लक्ष हे भारताकडे लागलेलं आहे. त्यामुळे आपल्या व्हिजन 2035ला 2035ला विशेष महत्त्व आहे. येत्या 20 ते 25 वर्षामध्ये या देशासमोरची सर्वात मोठी आव्हानं कुठली आहेत असं वाटतं आपल्याला? 2-3 आहेत प्रामुख्याने. एक तर म्हणजे भारताची लोकसंख्या इतकी प्रचंड आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला जी एकूण साधनं जुळवायला हवीत त्याच्यातली सगळीच साधनं आपल्या देशात किंवा आपल्या जॉग्राफिकल लँडमार्क्समध्ये उपलब्ध आहेत असं नाही. तर त्यामुळे एक तर नवीन टेक्नॉलॉजीनी त्याला काही ऑल्टरनेटिव्ह आहेत का किंवा त्या साधनांचा आपण अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो का, तर या अनुषंगाने एक विचार व्हायला हवा. पण त्याच बरोबर भारत एक फार मोठी बाजारपेठ आहे आणि जगाचा डोळा भारताकडे त्याचं एक महत्त्वाचं कारण भारतातली बाजारपेठ आहे. आता असं असताना म्हणजे आपल्याला जर देशामध्ये मूल्यवृद्धी अधिकाधिक जर व्हायला हवी असेल तर अर्थातच आपल्या बाजारपेठेवर आपलं प्रभुत्व असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तसं जर व्हायचं असेल तर आपली टेक्नॉलॉजी इतर देशांच्या टेक्नॉलॉजीपेक्षा चांगली असणं, नॉर्मली असा विचार परदेशात निर्यात करण्याच्या दृष्टीने करतात, ते महत्त्वाचं आहेच आहे. पण आपल्या इथे सुद्धा आपल्या बाजारपेठेत आपलं प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी सुद्धा चांगली टेक्नॉलॉजी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच याच्यातला सर्वात मोठा ग्राहक भारतीय आहे. त्यामुळे भारतीयांच्या ज्या गरजा आहेत त्या अनुषंगाने आपलं जर टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट झालं तर साहजिकच आपल्याला एक 2035 टेक्नॉलॉजी व्हिजन याच्यावर भारत जसा काम करतोय आपल्या अध्यक्षतेखाली, तसं चीन देखील त्यांच्या टेक्नॉलॉजी व्हिजन 2050 वर काम करतोय. किंवा त्याच्यामधला जो सगळा भर आहे तो मला रिसायकलिंगवर दिसतो. चीनला प्रत्येक गोष्ट ही त्याच्या पुनर्भरणाची एक संधी वाटते. हे भारतासमोरचं केवढं मोठं आव्हान आहे असं वाटतं? खूप मोठं आहे. याचं कारण असं आहे की म्हणजे आता ऊर्जेबाबतीत ज्या रिसायकलिंगचा आपल्याला वेगळ्या वेगळ्या अंगाने विचार करता येईल, पण केवळ ऊर्जेशी लिमिटेड असा जर विचार केला तरीसुद्धा आता आज क्लायमेट चेंजची समस्या आपल्या सर्वांना भेडसावते आणि सगळ्या जगाला असं वाटतं आणि ते एका दृष्टीने खरंही आहे की भविष्य काळामध्ये क्लायमेट चेंज ज्या कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे होतं
त्याचं मॅक्सिमम कॉम्पोनंट, मॅक्सिमम उत्सर्जन भारतातून झालेलं असेल. कारण असं आहे की ऊर्जेच्या ज्या अधिक गरजा, ॲडिशनॅलिटी ज्या आहेत त्यात भारतात सर्वात जास्त असणार आहेत. कारण आपलं आजचं ऊर्जेचा वापर खूप कमी आहे, आपली डेव्हलपमेंट वाढते, इकॉनॉमी पुढे जाते, आणि म्हणून हा एक मोठा प्रश्न आहे. आता ते जर आपल्याला आटोक्यात आणायचं झालं तर एका बाजूला आपल्याला ज्याला आपण म्हणतो नॉन फॉसिल एनर्जीवर भर देणं आवश्यक आहे. सोलार एनर्जी, मी न्यूक्लिअर एनर्जी सुद्धा त्यात मुद्दे. पण म्हणजे एक पुढच्या 10-15 वर्षात आपण पूर्ण बदल घडवू शकू हे जरा कठीण वाटतं. आणि त्यामुळे हायड्रोकार्बन्स आणि कोळसा यांचा पण उपयोग होत राहणार आहे. आता असं होत असताना ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आटोक्यात कशी ठेवायची आणि म्हणजे भारताच्या दृष्टीने आपण काय करायला पाहिजे असं जर म्हटलं तर नवीन टेक्नॉलॉजीज पुढे येतात आहेत. म्हणजे कार्बन सिक्वेस्ट्रेशन हे आपण ऐकतोच, पण त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन कार्बन डायऑक्साईड जर आपण रिसायकल करू शकलो, आणि तशा पण शक्यता आहेत, त्याच्यावर बरंच काम चालू आहे आता. तर आपण जसं बायोमास वापरली तर बायोमास वापरल्यानंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते, पण ती ॲडिशनल कार्बन डायऑक्साईड असंच नाही, कारण ती कार्बन डायऑक्साईडपासून निर्माण झालेली बायोमास आपण परत वापरतो. सो इट्स ए काइंड ऑफ, इन टर्म्स ऑफ नेट ॲडिशन इट इज न्यूट्रल. तर तसं जर आपण मोठ्या प्रमाणात करू शकलो तर ते पण एक मोठं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकलं. एक उदाहरण द्यायचं झालं तर त्या दिशेने. पण आपल्याकडे म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग आहेच आहे, पण आपली खरी समस्या आहे की ऊर्जेच्या बाबतीत, अन्नाच्या बाबतीत, वेगळे जे पदार्थ लागतात, मटेरियल्स, त्यांच्या बाबतीत आपण म्हणजे स्वावलंबन तो म्हणत नाही, पण सुरक्षा, एनर्जी सिक्युरिटी, फूड सिक्युरिटी, मटेरियल सिक्युरिटी ही आपण कशी साध्य करू शकू. आणि याच्यामध्ये म्हणजे टेक्नॉलॉजीचा संबंध आहे आणि पॉलिसीचा पण संबंध आहे, आणि या दोन्ही गोष्टी पुढे विचारात घ्यायला हव्यात. आपण जे टेक्नॉलॉजी विजन स्टेटमेंट किंवा प्रारूप आराखडा तयार केला त्याच्यामध्ये 12 महत्त्वाचे असे भाग आहेत. ते नेमके कोणते भाग आहेत आणि ते का निवडण्यात आले? नॉर्मली जे आपण विजनिंग करतो तेव्हा एक किंवा टेक्नॉलॉजी कशा प्रकारे पुढे जाऊ शकते याचा विचार करून आपण त्याचा आलेख मांडतो. टेक्नॉलॉजी विजन 2035 मध्ये आम्ही पहिल्यांदा म्हटलं की नाही, आपण आधी लोकांचा विचार करूया की 2035 साली भारतीयांची किंवा भारताच्या समाजाची काय परिस्थिती असेल. दॅट्स इंटरेस्टिंग. आणि तेव्हा असं लक्षात आलं की म्हणजे भारत मोठा देश आहे, भारत एक डायव्हर्स देश आहे, आणि कुठल्याही गरजा जरी असल्या, म्हणजे साधारण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आता पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी म्हणून शहरी भागातल्या लोकांसाठी म्हणून ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण वापरणार आहोत किंवा वापरायला पाहिजे, आणि ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण वापरणार आहोत याच्यामध्ये थोडा फरक असणार आहे. आणि ते पण आपलं म्हणजे लक्षात घ्यायला हवं, टेकिंग द नीड्स ऑफ पीपल इन टू अकाउंट. त्याच्यामध्ये परत म्हणजे आपल्या ज्या मूलभूत गरजा असतात, मॅस्लो पिरामिड आपण म्हणतो, बेसिक नीड्स, अन्न वस्त्र निवारा, अन्न वस्त्र निवारा, पण इथे म्हणजे त्याच्याही पेक्षा जर वरच्या लेवलला गेलो तर सिक्युरिटी, प्रॉस्पेरिटी, आयडेंटिटी, तर त्याच्यावर जर गेलं तर त्याच्यामध्ये या थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाच्या त्या गरजा आहेत, पण त्याची इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन व्हॉट क्लास ऑफ पॉप्युलेशन यू बिलॉंग टू. म्हणजे आणि तर त्याचा पण त्यात विचार केलेला आहे. आणि मग त्या अनुषंगाने भारतीयांना आपण त्यांच्या गरजा भागवण्यात म्हणजे काय काय गरजा म्हणजे आपण भागवू शकू किंवा त्यांच्या काय आकांक्षा असतील याचा विचार केला, आणि असे एकूण 12 भाग पुढे आले.
वी आर कॉलिंग प्रेरोगेटिव्स, 12 प्रेरोगेटिव्स. आणि हे प्रेरोगेटिव्समध्ये 6 प्रेरोगेटिव्स व्यक्तिगत स्तर इंडिव्हिज्युअल लेवलवर आणि 6 प्रेरोगेटिव्ह कलेक्टिव्ह लेवलवर. उदाहरण द्यायचं तर ट्रान्सपोर्टेशन एक कलेक्टिव्ह लेवलवरचं प्रेरोगेटिव्ह आहे, गव्हर्नन्स कलेक्टिव्ह लेवलवरचं प्रेरोगेटिव्ह आहे, एक मगाशी जे म्हटलं एकूण की सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस ऑन अर्थ एक कलेक्टिव्ह लेवलचं प्रेरोगेटिव्ह आहे. पण शुद्ध पाणी, शुद्ध हवा प्रत्येकाची एक व्यक्तिगत गरज आहे, शिक्षण ही तर अशा एकूण 12 गरजा. आणि सुरुवातीला मग या गरजा जर भागवायच्या झाल्या तर आपल्याला कशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज लागतील, त्यांच्यासाठी त्यातल्या काही टेक्नॉलॉजी आज उपलब्ध आहेत, काहीवर आपल्याला थोडंसं संशोधन. हाच तर खरा सवाल आहे की आत्ता ज्या टेक्नॉलॉजीवर आपण काम करतोय त्या टेक्नॉलॉजी 5 वर्षापूर्वी अस्तित्वात देखील नव्हत्या. आत्ता जी मुलं इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत, जी मुलं डेंटल कॉलेजला आहेत, मेडिकल कॉलेजला आहेत, ते जेव्हा प्रत्यक्ष व्यवहारात येतील त्यांच्या तंत्रज्ञानाची डिग्री घेऊन, त्यावेळेला जे तंत्रज्ञान असेल किंवा त्याच्यावर त्यांना काम करायला लागणार आहे ते तंत्रज्ञान आज उपलब्धच नाही आहे, त्याच्यावर संशोधनच नाही आहे. मग आपण 15 ते 20 वर्षानंतरच्या तंत्रज्ञानाची झेप आणि त्याचा आवाका काय सांगणार. तुम्हाला एक उदाहरण देतो. 20-25 वर्षापूर्वी जर 15-20 वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं की या देशातल्या प्रत्येक अगदी सुताराच्या कानाला, मोलकर्णीच्या कानाला, ड्रायव्हरच्या कानाला एक चांगला मोबाईल असेल आणि त्याच्यातनं तो जगातली हवी ती माहिती एका क्षणात डाउनलोड करू शकेल, मग ते गाण्यापासून मॅपपर्यंत सर्व काही, तर कोणाचाही विश्वास बसला नसता की इतकं स्वस्त आणि असू शकतं. परंतु हे आमच्या डोळ्यासमोर झालं. मग 2035 साली नेमकं काय येणार आहे याचं चित्रच जर आमच्या डोळ्यासमोर नसेल तर मग ही आव्हानं वैयक्तिक पातळीवर आणि देश पातळीवर आम्ही कशी पाळणार, त्याकरता देशाची तयारी कशी करणार. नाही, 2 गोष्टी याच्यामध्ये. एक तर विज्ञानामध्ये जे वेगवेगळ्या विषयात काम चालू आहे त्याची एक दिशा आहे आज. आणि अर्थातच तसं 25 वर्षाचा काळ म्हणजे खूप पुढचा काळ नाही. तर आज जे प्रयोगशाळेमध्ये ज्या दृष्टीने वैज्ञानिक विचार करतात आहेत आणि त्यांचं संशोधन चालू आहे, त्याच्या आधारावर कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान पुढे येऊ शकतो याची आपण एक अंदाज बांधू शकतो. हा एक भाग झाला. त्याचबरोबर एज्युकेशन हा पण तितकाच बघा. तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे की या गोष्टी सततच्या बदलत राहणाऱ्या गोष्टी आहेत. पण आपली जर शिक्षण पद्धती त्याच्यामध्ये आपण तरुण मंडळींना अशा प्रकारे तयार केलं की त्यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची एक विशेष क्षमता निर्माण होईल. आणि तशी एकदा क्षमता निर्माण झाली की मग गरजानुसार तंत्रज्ञान निर्माण करणं किंवा जे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे किंवा होऊ शकतंय ते तंत्रज्ञान आपल्या गरजांकडे वळवणं, या दोन्ही गोष्टी आपण करू शकतो. आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही मगाशी जे मी मोबाईलचं जे उदाहरण दिलं ते आजसुद्धा सगळीच मंडळी आपापल्या हातातल्या त्या मोबाईलच्या पूर्ण क्षमतेनुसार उपयोग करतातच असं नाही. आणि हा त्यांच्या प्रत्येकाच्या वेगळ्या तयारी झाली त्याचा भाग आहे. तर आपण जर एकूण शिक्षण म्हणजे एका बाजूला विज्ञानाच्या प्रगतीचा वेध घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला आपली शिक्षण पद्धती करून आपल्या तरुण मंडळींची तयारी करायची. मुद्दा असा आहे की एक प्रचंड मोठी तरुणांची फौज आज नाक्यावर आम्हाला उभी दिसते. दुसरीकडे उद्योगधंदे चांगलं प्रशिक्षित मनुष्यबळ नाही म्हणून चिंतित आहेत. विद्यापीठांमधलं शिक्षण हा एक प्रश्नचिन्हांकित गोष्ट आत्ता आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान तर द्यायला हवं, त्या ज्ञानाचं रूपांतर दिलेल्या विज्ञान शिक्षणाचं रूपांतर आम्हाला कौशल्यात करायचं आहे आणि त्या कौशल्याचं रूपांतर आम्हाला रोजगारात करायचं आहे. परंतु ही साखळी कुठेतरी आम्हाला तुटताना दिसते आहे. त्यांना रोजगार मिळत नाही, कौशल्यात रूपांतर होताना दिसत नाही आणि शिक्षण प्रदान करण्याच्या प्रक्रियेतच दर्जाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. शिक्षकाच्या रोलविषयी, तंत्रज्ञानाच्या रोलविषयी संभ्रम निर्माण होत आहेत. मला असं वाटतं की ही परिस्थिती बदलण्याकरता टेक्नॉलॉजी विजन 2035 मध्ये नेमक्या काय सूचना किंवा काय चित्र आपण मांडलेलं आहे जगासमोर. नाही, त्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तर बेसिकली ICT जे खरं म्हणजे आज पण आपण करू शकतो आणि बऱ्याच अंशी शिक्षणाच्या क्षेत्रात ते होत आहे. त्याच्यानंतर किंवा म्हणजे क्लासरूममध्ये शिक्षण म्हणा किंवा मेंटरिंग म्हणा
तर ते कशा प्रकारे व्हावं हा त्यातला दुसरा मुद्दा झाला. आणि पुढे कुठल्या प्रकारची टेक्नॉलॉजी येऊ शकते तर त्याचा पण उल्लेख केला आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे आपल्याला जे साध्य करायचं ते साध्य करायचं झालं तर केवळ जी टेक्नॉलॉजी आपण म्हणजे योजलं आहे की ही टेक्नॉलॉजी आपल्याला पाहिजे तर केवळ तेवढ्यापुरतं ते मर्यादित न राहता ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं किंवा ती टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करणं याच्यासाठी पॉलिसी फ्रेमवर्क कशा प्रकारची असावी याचा सुद्धा या डॉक्युमेंटमध्ये मी थोडा उल्लेख केला आहे. अर्थात हे म्हणजे सगळ्याच पॉलिसी 150-200 पानाच्या डॉक्युमेंटमध्ये डिटेलमध्ये करता येणार नाही, पण टेक्नॉलॉजी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन बोथ इन सेन्स ऑफ डेव्हलपमेंट अँड इन द सेन्स ऑफ अप्लिकेशन आणि त्यासाठी लागणारं पॉलिसी फ्रेमवर्क त्याचं पण त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जर बघितलं तर या डॉक्युमेंटमध्ये व्हर्टिकल फार्मिंगची एक संकल्पना आहे. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे असं व्हर्टिकल पार्किंग म्हणतो म्हणजे घरामध्ये एक समजा कॅबिनेट पण मग खालच्या शेताला सूर्यप्रकाश कुठून मिळणार? आर्टिफिशियली सूर्यप्रकाश जसा मिळतो तसे तुम्ही लॅम्प ठेवू शकता आणि यू कॅन प्रोव्हाइड दॅट. यू हॅव टू प्रोव्हाइड लाईट. म्हणजे 2035 साली शेती ही व्हर्टिकल असेल म्हणजे तशी एक शक्यता आहे. आपल्या देशाने मेक इन इंडिया आणि आपल्या राज्याने मेक इन महाराष्ट्र अशा स्वरूपाचा एक प्रोग्राम हाती घेतला. तशी योजना जाहीर करण्यात आली. त्याकरता प्रचंड मोठे सोहळे करण्यात आले. त्याबद्दल पंतप्रधान काय मुख्यमंत्री काय वारंवार त्यांच्या भाषणांमधून उल्लेख करत असतात. त्याला जो आधार आहे तो सगळ्या इथल्या तरुणाईच्या ऊर्जेचा आहे, इथल्या उद्योजकतेचा आहे. परंतु जमिनीचं वास्तव असं आहे की या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची उत्पादन क्षेत्राची एक प्रकारे पिछेहाटच आपल्याला झालेली दिसते. 2035 साली भारत हा तंत्रज्ञानाचं किंवा मॅन्युफॅक्चरिंगचं उत्पादनाचं एक केंद्र बनू शकेल का? जसं अरब देश हे इतके वर्ष आणि पुढचे काही वर्षे अजून ऊर्जेचं कोठार आहे, अमेरिका हे व्यवस्थापन आणि निधीचं कोठार आहे, तसं भारत हे प्रशिक्षित मनुष्यबळाचं आणि उत्पादनाचं केंद्र बनू शकेल असं वाटतं आपल्याला? बनू शकेल की नाही हे म्हणण्यापेक्षा ही म्हणजे आपलं पोटेन्शियल नक्कीच खूप जास्त आहे या दृष्टीने. याविषयी टेक्नॉलॉजी स्टेटमेंटमध्ये काय टेक्नॉलॉजी जसं एज्युकेशन एक इंडिपेंडंट 12 सेक्टरपैकी एक आहे तसं मॅन्युफॅक्चरिंग हा पण एक 12 सेक्टर्सपैकी आणि त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या अनुषंगाने काय काय नवीन तंत्रज्ञान पुढे येऊ शकतं त्याचा खूप खोलवर विचार केलेला आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर म्हणजे 3D प्रिंटिंगच्या सगळ्या गोष्टी करतात आजकाल, पण एकूण विकेंद्रित स्वरूपात मॅन्युफॅक्चरिंग कसं होऊ शकेल असं म्हटलं जातं की आजच्या ज्या नवीन युगाच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत दे फेवर डिसेंट्रलायझेशन आणि डेमोक्रेटायझेशन. तर एकूण पूर्वीच्या काळी जी मॅन्युफॅक्चरिंगबद्दलची संरचना होती आणि नवीनच्या काळात मॅन्युफॅक्चरिंगबद्दलची जी संरचना असेल याच्यामध्ये पुष्कळ फरक संभवू शकतो. तर ती पण एक गोष्ट याच्यात आपण घेतलेली आहे. आणि म्हणजे आता नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारलेली प्रॉडक्ट्स हे कम्प्लिटली नवीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे आपण सध्या मॅन्युफॅक्चरिंगचा विचार करतो तो एका सेन्सने करतो, पण त्याच्यामध्ये तर या पण गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. एका तिसरी टेक्नॉलॉजी, आता तुम्ही 2 टेक्नॉलॉजीचा उल्लेख केलात, एक म्हणजे 3D टेक्नॉलॉजीबद्दल बोललात आणि नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल बोललात. या डॉक्युमेंटमध्ये आणखीन एका टेक्नॉलॉजीचा उल्लेख आहे तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. बरोबर. याच्यामध्ये या तिन्ही तंत्रज्ञानाचा किंवा त्यातल्या विकासाचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम आहे? म्हणजे उदाहरणार्थ जो विदर्भातला आमचा शेतकरी आहे जो आज आत्महत्या करतोय, कापूस पिकवतोय, जो मराठवाड्यातला शेतकरी आहे जो ऊस पिकवतोय, जो कोकणातला शेतकरी आहे जो भात लावतोय, त्याच्या आयुष्यात या बायोटेक्नॉलॉजीच्या विकासाने संशोधनाने नेमका काय फरक पडणार आहे? प्रचंड फरक पडू शकतो. आणि त्याचं कारण असं आहे की आज म्हणजे आजच्या या युगामध्ये नॅनो बायो आणि कम्युनिकेशन आणि ICT या सगळ्यांचा जर आपण संगम घातला तर पूर्वीच्या काळी एखादी गोष्ट करायला आपल्याला कोट्यावधी रुपयाचं उपकरण लागायचं, कुठेतरी मोठी लॅब लागायची किंवा एखाद मोठं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर लागायचं.
त्याच्याऐवजी या गोष्टी आता विकेंद्रित सुरू, म्हणजे जसा मोबाईल आपण खिशात ठेवू शकतो तशी एखादी छोटीशी डबी ठेवली तर त्याच्यावर आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. म्हणजे मायक्रो अरेअर समजा घेतली आणि तर साध्या गोष्टी म्हणजे मातीचं पृथक्करण, म्हणजे ही 2035चं नाही सांगत मी आजच सांगतोय. तर आज काय होतं की शेतकरी आपली मातीचं अनालिसिस करण्यासाठी म्हणून सॅम्पल पाठवतो, लॅबमध्ये पाठवतो, तिथून त्याला रिझल्ट यायला एखाद दुसरा आठवडा उलटतो. आज हे तिथल्या तिथे शेतकऱ्याला शेतात बसून ते करणं शक्य आहे. आणि त्याच्याबरोबर आणखीन डेटाबेस घेऊन आता ही ज्या मातीची क्वालिटी अशी आहे, याच्यामध्ये आता कुठल्या प्रकारची फर्टिलायझर वापरला पाहिजे, कुठल्या प्रकारचं पीक घ्यावं, हे सगळं मार्गदर्शन त्याला तिथे होऊ शकतं. भारतातली बहुतांशी जमीन ही अल्पभूधारकांची आणि कोरडवाहू जमीन आहे. आजही आमची शेती ही बहुतांशी पावसाच्या पाण्यावर म्हणजेच एक प्रकारे बेभरोशी आहे. दुसरीकडे मार्केट लिंकेजेस त्याच्या एस्टॅब्लिश झालेले नाही आहेत. दळणवळणाची आणि साठवणुकीची साधनं आपल्याकडे आलेली नाही आहेत. पारंपरिक पद्धतीनं आजपर्यंत शेती केली जाते, त्याचा फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. हे सगळं चित्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 2035 पर्यंत येईल असं वाटतं आपल्याला? हो, नक्की होईल. त्याबद्दल मी काय तुमच्या डॉक्युमेंटमध्ये याच्यात बेसिकली तुम्ही म्हणाल तर एक तर स्मॉल फार्मर्सचा इश्यू गणा किंवा एकूणच भारताला जेवढ्या अन्न प्रोडक्शनच्या गरजा आहेत त्या एक तर आपल्या प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, पर एकर किती उत्पादन घेऊ ते वाढलं पाहिजे. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जर बघितलं तर या डॉक्युमेंटमध्ये व्हर्टिकल फार्मिंगची एक संकल्पना आहे. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे असं व्हर्टिकल पार्किंग म्हणतो, म्हणजे घरामध्ये एक समजा कॅबिनेट. पण मग खालच्या शेताला सूर्यप्रकाश कुठून मिळणार? आर्टिफिशियली सूर्यप्रकाश जसा मिळतो तसे तुम्ही लॅम्प ठेवू शकता आणि यू कॅन प्रोव्हाइड दॅट. यू हॅव टू प्रोव्हाइड लाईट. म्हणजे 2035 साली शेती ही व्हर्टिकल असेल, म्हणजे तशी एक शक्यता आहे निश्चितपणे. इंटरेस्टिंग. किंवा म्हणजे आता माती नाही तर आता म्हणजे आज सुद्धा लोक प्रयोग करतात आहेत की बा आपण मातीचा वापर न करता शेती करू शकतो का, हायड्रोफोनिक फॉर एक्झाम्पल. तर तशा प्रकारच्या संकल्पना पण आता आज या फक्त केवळ प्रायोगिक तत्वावर सुरू आहेत. पण म्हणजे खात्री आहे की कालांतराने या गोष्टी नक्की पुढे येतील. तर हे अशा कित्येक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. किंवा आता म्हणजे हेल्थमध्ये मगाशी बोलत होतो आरोग्याबद्दल. तर भारतामध्ये आज परिस्थिती अशी आहे की म्हणजे एका बाजूला हेल्थ टुरिझम डेस्टिनेशन म्हणून आपला देश पुढे आलेला आहे. पण आपण जर युनायटेड नेशन्सचं जे रँकिंग असतं वेगवेगळ्या देशांचं, तर हेल्थबद्दलचं जर रँकिंग मिळतं तर भारताचा नंबर एकदम खाली आहे. आणि याचं कारण असं की लार्ज पार्ट ऑफ अवर पॉप्युलेशन तिथवर या सगळ्या सुविधा पोचलेल्या नाही आहेत. त्या जर पोचवायच्या झाल्या तर हे अशी महागडी संयंत्र वापरून किंवा महागडी इक्विपमेंट वापरून ते केवळ शहरामध्ये गावामध्ये तर सर्व्हिसिंग करणं पण कठीण होईल. तर याच्यामध्ये मला वाटतं एक पूर्ण कायापालट झालेला असेल. औषध निर्मितीच्या बाबतीत आज सुद्धा भारतात खूप मोठं काम झालेलं आहे. म्हणजे मगाशी जसं म्हटलं की ज्या काही क्षेत्रामध्ये भारतात खूप प्रगती झाली आहे त्याच्यामध्ये औषध निर्मिती हे एक क्षेत्र नक्कीच आहे आणि ते नक्कीच पुढे जाईल. आणि त्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे आपल्या इथे म्हणजे त्या क्षेत्रात तज्ज्ञ अशा संशोधकांची संख्या ही पुष्कळ. डॉक्टर काकोडकर, 2-3 गोष्टी आहेत. एक तर उपकरणांच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, त्यामुळे उपचारांच्या खर्चात देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दुसरी गोष्ट अशी की एकीकडे तुम्हाला उपचार उपलब्ध असतात, परंतु दुसरीकडे म्हणजे खेडेगावात जर आपण गेलं तर उपचाराची साधनं सामुग्री कुठल्या प्रकारची उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी डॉक्टरी साधे नसतात. दुसरीकडे जी औषधं असतात ती औषधं अत्यंत महाग आम्हाला मिळतात, ती आम्हाला परवडत नाहीत. आमच्याकडचं आयुर्मान वाढत चाललेलं आहे, औषधांच्या गरजा वाढत चालल्या आहेत, तसं आमच्याकडे अनेक दुर्धर असे रोगही वाढत चाललेले आहेत. म्हणजे मध्यंतरी आम्ही TBवर काबू मिळवला, परंतु कॅन्सरनं डोकं वर काढलं. कॅन्सर थोडा शमतोय, त्याच काळात दुसरा एक रोग आला, तो म्हणजे HIV आला. त्या HIVवर आम्ही थोडा काबू मिळवतोय, तर आता पुन्हा TBने डोकं वर काढलं आणि त्याला MDR आला, मल्टी ड्रग रेजिस्टंट, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन बघतोय तो म्हणजे TDR आला, म्हणजे टोटल ड्रग रेजिस्टंट. म्हणजे कितीही औषधं दिलीत
तरी तो रुग्ण वाचत नाही. आणि हे जे रुग्ण आहेत ते झोपडपट्ट्यांमध्ये नाही आहेत, ते श्रीमंतांच्या घरांमध्ये देखील आढळत आहेत. अशा प्रकारे हे सगळं हेल्थचं चित्र असताना सर्वसामान्य भारतीय हा आरोग्यपूर्ण जीवन जगेल याच्याकरता नेमकं या विजन डॉक्युमेंटमध्ये काय आहे? नाही म्हणजे तेच सांगत होतो मी की एक तर म्हणजे पहिली गोष्ट डायग्नोसिसची. तर डायग्नोसिस आजच्या घटकेला आणि एक 10-15 वर्षांनी नक्कीच आपण पूर्णपणे विकेंद्रितरित्या आणि स्पेशालिस्टची गरज न राहता डायग्नोसिसची सुविधा आपण सगळीकडे पोहोचवू शकू या छोट्या छोट्या उपकरणात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये देखील ECG निघू शकेल. हां, सहज. म्हणजे आजही अशी परिस्थिती आहे की जसं तर म्हणजे शुगर चेक करण्यासाठी आपण घरी आपल्या ग्लुकोमीटर ठेवतो आणि चेक करतो, त्यासाठी आपल्याला कोणी पॅथॉलॉजिस्ट किंवा डॉक्टर लागत नाही. उद्या मला अशी खात्री आहे माझी की म्हणजे रक्तामधले वेगवेगळे गट म्हणजे लिव्हर फंक्शनसाठी जे काही अनालिसिस करायला लागतं, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शनसाठी जे काही अनालिसिस करायला लागतं किंवा इतर अनेक गोष्टी ज्यासाठी एक मोठी पॅथॉलॉजी लॅब लागते, या सगळ्या गोष्टी एका छोट्याशा इन्स्ट्रुमेंटवर, आणि ते सुद्धा एक साधारणपणे ज्याला आपण पॅरामेडिकल लेवलचे शिक्षण झालेला कोणी व्यक्ती असेल तर ती गावामध्ये ही सुविधा पोचवू शकतो. आणि याची किंमतसुद्धा मला वाटतं $1-2 जास्त असण्याचं काही कारण नाही. तर ही परिस्थिती सहज निर्माण होण्यासारखी आणि ती होईल, म्हणजे खात्री येतच तशी परिस्थिती होईल. आता दुसरं की डायग्नोसिस झाल्यानंतर मग तुम्हाला निदान करावं, उपचार करायला लागतात. मग याच्यामध्ये परत टेलिमेडिसिनसारख्या गोष्टी आजच उपलब्ध आहेत. उद्या आपण ते अधिक प्रभावीपणे ते पुढे आणू शकू, किंवा गावामध्ये जो डॉक्टर आहे त्याची एक ठराविक क्षमता किंवा त्याचं ठराविक एक्सपर्टाईज आहे, पण त्याची लिंक इतर तज्ज्ञ डॉक्टरांकडनं लागून ते गावामध्ये डोर स्टेपवर, म्हणजे पेशंटला शहरात यायची गरज न भासता त्याला तिथे गावामध्ये किंवा त्याच्या घरी आपण हे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला म्हणा किंवा कुठल्या प्रकारचं औषध घ्यावं ते आपण पोचवू शकतो. आता औषधांच्या किमतीबाबतीत जर म्हणायचं झालं तर माझ्याशी ठाम समजूत आहे की याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या काय म्हणतात त्याला कमर्शियल फोर्सेसने कंट्रोल झाल्यामुळे, पण त्याचं जे म्हणजे नवीन डेव्हलपमेंट, नवीन प्रोडक्शन, आणि ते समजा भारतासारख्या देशामध्ये आपल्या इथं झालेलं आहे. असं उदाहरणं आहेत अशी आधी की आपण देशी प्रोडक्शन सुरू केलं आणि त्याच्या किमती इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्या किमती आहेत त्याच्यापेक्षा 1 किंवा त्याच्यापेक्षा खाली अशा आलेल्या आहेत. अशा मी जेनरिक मेडिसिन्सबद्दल बोलताय? जेनरिक मेडिसिनबद्दल पण म्हणजे स्पेसिफिक एलिमेंट्सबद्दल किंवा बेसिकली औषधं शोधायचं म्हणजे यू आर सर्चिंग फॉर ए पर्टिक्युलर मॉलिक्यूल विच इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट दॅट डिसीज. तर ते मॉलिक्यूल आपण जर आपल्या इथे तयार केलं आणि देन यू ॲडजस्ट दी प्रायसिंग, आणि बेसिकली ते IPR कंट्रोल्ड असतं. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्यांच्यावर पेटंट कंट्रोल होतं काय पण त्याचा पण एक कालावधी असतो, आणि तो कालावधी संपल्यानंतर इट बिकम्स ओपन. आणि याच्यात सुद्धा असा सुद्धा बराचसा, अर्थात हा काही टेक्नॉलॉजी विजनचा भाग नाही, पण या माध्यमातून सुद्धा बरंच काही करता येण्यासारखं आहे विदाऊट फ्री फ्रॉम दी पेटंट रेस्ट्रिक्शन्स. आणि ते तसं होईल. म्हणजे आपल्या इथे आता सध्याचे जे CSIRची DG आहेत त्यांनी स्वतः म्हणजे हार्टच्या बाबतीत म्हणा किंवा त्याच्यात लॉट ऑफ सच डेव्हलपमेंट्स हिमसेल्फ, आणि द प्राइसेस हॅव बीन ब्रॉट डाऊन. डॉक्टर काकोडकर, आपण शिक्षणाबद्दल बोललो, शेतीबद्दल बोललो, आरोग्याबद्दल बोललो. त्या आरोग्याशी निगडीत असलेला आणखीन एक भाग आहे तो म्हणजे औषध निर्मितीचा. भारत ही एक स्वतः एक मोठी बाजारपेठ जसं आहे तसंच भारतामधली औषध निर्मिती ही जगासाठी एक स्रोत असू शकते. जगाला औषध पुरवठा करणारं केंद्र कुठलं तर भारताकडे बघितलं जाऊ शकते. एकीकडे आपल्याकडे संशोधकांची कमी नाही, संशोधक खूप मोठ्या प्रमाणात, परंतु त्याला उपयुक्त अशा आता प्रयोगशाळा औषध निर्मितीच्या दिसत नाहीत की त्याला लागणारं फंडिंग
आमच्याकडे दिसत नाही, जे आम्हाला युरोपामधल्या अनेक कंपन्या त्यांच्या रिसर्च लॅबला देताना दिसतात किंवा सरकार त्याकरता प्रोत्साहन देताना दिसतात. 2035 साली याच्यात काही चित्र बदललेलं असेल, औषध निर्मितीमध्ये हा देश कुठे पोहोचला असेल असं वाटतं? मला वाटतं औषध निर्मितीच्या बाबतीत आज सुद्धा भारतात खूप मोठं काम झालेलं आहे. म्हणजे मगाशी जसं म्हटलं की ज्या काही क्षेत्रामध्ये भारतात खूप प्रगती झाली आहे त्याच्यामध्ये औषध निर्मिती हे एक क्षेत्र नक्कीच आहे आणि ते नक्कीच पुढे जाईल. आणि त्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे आपल्या इथे म्हणजे त्या क्षेत्रात तज्ज्ञ अशा संशोधकांची संख्या ही पुष्कळ आहे आणि म्हणजे इंडस्ट्रीसुद्धा त्याप्रमाणे एक रिसर्चमध्ये इन्व्हेस्ट करण्याची भावना फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये नक्कीच इतर क्षेत्रापेक्षा अधिक पुढे गेलेली आहे. तर ते काम नक्की होईल आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं ते की म्हणजे स्वस्त औषध निर्मिती करणं आणि जगाला पुरवणं हे भारतात शक्य आहे. म्हणजे सिप्ला एक चांगलं उदाहरण आहे. त्यांनी टीबीवर आणि मला वाटतं एड्सवर पण आणि ते संबंध म्हणजे मोठा झगडा केला त्यांनी आणि शेवटी भारतात आफ्रिकेत सगळीकडे अशा प्रकारची औषधं उपलब्ध करून दिली. तर हे नक्कीच शक्य आहे. भारतावर जर एकूण पावसाच्या माध्यमातून किती पाणी आपल्या इथे लँडमासवर गोळा होतं जर केलं तर ते मला वाटतं एक पुढच्या अनेक दशकं मुबलक असं पाणी आहे. पण याचा प्रश्न फक्त एवढा आहे की त्याच्यातलं बरंचसं पाणी वाहून जातं आणि मग आपण ग्राउंड वॉटरचा उपयोग उपसा करतो तर ग्राउंड वॉटर पण खाली जातं आहे. तर हे नियोजन शास्त्रशुद्ध पद्धतीने प्लॅन बेसिसवर करणं आवश्यक. काकोडकर साहेब, जेव्हा मी तुमची मुलाखत घेतोय त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आहे, भारतातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळ आहे, गावाच्या गावं विस्थापित होत आहेत, शहराच्या शहरं विस्थापित होत आहेत. अशा प्रकारची अवस्था आता लातूरमध्ये आहे की तिकडे पाण्यासाठी कलम 144 जमावबंदी लागू करावी लागली. या पुढचं युद्ध हे हिंदू मुस्लिम नसेल तर ते पाण्यावरून झालेलं असेल. काही संशोधकांनी असाही सिद्धांत मांडलेला आहे की इसिस ज्या भागात उगम पावलं त्या भागातला मूलभूत प्रश्न असंतोषाचा हा धार्मिक विद्वेष नव्हता, दुस्वास हा नव्हता, तर तिकडे पाणी नव्हतं आणि पाण्याच्या दुर्भिक्षातनं इतर अनेक प्रश्न, इकॉनॉमिक डिस्पॅरिटी वगैरे, आर्थिक असंतोष असे येत झाले आणि ते एक ब्रीडिंग ग्राउंड बनलं. एक खत ज्याला चांगली असली घातलेली जमीन होती त्याच्यामध्ये दहशतवादाची बीजे रोवली गेली. मूलभूत होतं ते पाणी. आज या देशामधली जवळपास 2/3 जनता पाण्यासाठी टाहो फोडते. आज रात्री झोपताना कित्येकांना तहानलेलं झोपावं लागतंय. स्वच्छ शुद्ध पाणी 2035 पर्यंत प्रत्येक भारतीयाला आपण देऊ शकू? पाणी अर्थातच एक गंभीर प्रश्न आहे आणि तो दिवसेंदिवस मला वाटतं अधिक गंभीर होणार आहे. पण जर पाण्याचं नियोजन जर केलं व्यवस्थित, म्हणजे भारतावर जर एकूण पावसाच्या माध्यमातून किती पाणी आपल्या इथे लँडमासवर गोळा होतं जर केलं तर ते मला वाटतं एक पुढच्या अनेक दशकं मुबलक असं पाणी आहे. पण याचा प्रश्न फक्त एवढा आहे की त्याच्यातलं बरंचसं पाणी वाहून जातं आणि मग आपण ग्राउंड वॉटरचा उपयोग उपसा करतो तर ग्राउंड वॉटर पण खाली जातं आहे. तर हे नियोजन शास्त्रशुद्ध पद्धतीने प्लॅन बेसिसवर करणं आवश्यक आहे आणि त्याचा म्हणजे टेक्नॉलॉजी डॉक्युमेंटमध्ये पुष्कळ उल्लेख केलेला आहे आणि ते होण्यासारखं आहे. पण याच्यामध्ये म्हणजे थोडंसं म्हणजे टेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे, पण त्याच्यापेक्षा हा त्यामुळे त्याला पॉलिसी आणि पॉलिटिकल विल आणि इम्प्लिमेंटेशन हा पण त्याच्यामध्ये. पण तुझं म्हणणं खरं आहे, हा प्रश्न बिकट आहे. पण म्हणजे आज मी तरी असं म्हणणार नाही की पाण्याचं म्हणजे काही ठिकाणी आपल्याला खूप दुर्भिक्ष जाणवतं, पण एकूण जर हिंदुस्थानाचा विचार केला तर एकूण जितकं पाणी आपल्याला उपलब्ध आहे तितकं येणारी काही दशकं तरी मला वाटतं ते पुरेसं आहे. पण त्याचं जर नीट प्रमाणे त्याचं नियोजन केलं तर हा पाणी हा प्रश्न अशा करता मी अत्यंत विस्तृतपणे आपल्याशी चर्चा करू इच्छितो. पाण्याकडे मी केवळ पिण्याचं पाणी किंवा शेतीला लागणारं पाणी किंवा उद्योजकाला लागणारं पाणी म्हणून पाहत नाही आहे, तर उद्याच्या जगाची संरचना याच्या आधारावर केलेली असेल
तंत्रज्ञानाची संरचना याच्यावर झालेली असेल, अशा प्रकारचं चित्र काही पाश्चात्य तत्ववेत्यांच्या, संशोधकांच्या, फ्युचरलॉजी ज्याला आपण म्हणतो त्यांच्या पुस्तकातनं मांडलेली मला आढळते. म्हणजे पेट्रोलच्या ऐवजी पाणी याच्यावरही आता आपल्याकडे प्रयोग चालू आहे. पाण्यापासून वीज निर्मिती तर आपल्याकडे अत्यंत यशस्वीरित्या करायला लागूनही अनेक दशकांचा काळ लोटला. याच्या व्यतिरिक्त पाण्याचा एक तंत्रज्ञान म्हणून किंवा केमिकलमध्ये H2O म्हणून आणखीन काय काय विजन आपल्या डोळ्यासमोर येते, जे आज आता आपल्या नजरेतही नाही आहे? अगदीच म्हणजे तसंच जर उदाहरण द्यायचं तर म्हणजे हवेमध्ये थोडीशी वाष्प नेहमीच असते. प्रश्न असा आहे की त्याच्यातनं आपण पाणी निर्माण करू शकतो का, हा एक एक्स्ट्रीम झाला. पण दुसऱ्या बाजूला समुद्रात भरपूर पाणी आहे आणि भारताला लकीली फार मोठा समुद्र किनारा आहे आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यातनं गोडं पाणी निर्माण करणं हे तंत्रज्ञान आजही उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुधारणा होणार आहे आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये हे तंत्रज्ञान म्हणजे बेसिकली हा कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेसचा प्रश्न आहे. आपण डिसॅलिनेशन वापरत नाही याचं कारण पावसाच्या पाण्याच्या तुलनेत ते आपल्याला महाग पडतं. पण मग सेफ ड्रिंकिंग वॉटरचा प्रश्न येतो तेव्हा आपण बाजारात जाऊन 10-15 रुपयाला ते बाटली घेतो. डिसॅलिनेशननी नक्कीच त्याच्यापेक्षा स्वस्त पाणी निर्माण होऊ शकते. एवढंच आहे की ते जनरल यूजसाठी ते आपल्याला आणखीन स्वस्त करणं आवश्यक आहे आणि ते होणार. आणि त्याचबरोबर पाणी वापरण्याच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे एफिशियन्सी आणण्यासाठी म्हणून सुद्धा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आणि याच्यासाठी एक मोठा चॅप्टर आपण त्याच्यामध्ये याच्यातला आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे जलसाक्षरतेचा आहे. पाण्याचा शास्त्रशुद्ध उपयोग मग तो केवळ शेतीसाठी नाही, घरगुती वापरासाठी नाही, तर इंडस्ट्री करता देखील. याच्याकरता या आपल्या टेक्नॉलॉजी व्हिजन डॉक्युमेंट मध्ये नेमकं काय आहे की सर्वसामान्य माणसाची जलसाक्षरता किंवा जे पुढचे पॉलिसी मेकर्स येतील, राजकारणी येतील, त्यांच्या जलसाक्षरतेकरता काय आहे? तुम्हाला एक मी उदाहरण देऊ इच्छितो. आपलं हे विज्ञान प्रदर्शनं किंवा कॉम्पिटिशन प्रोजेक्ट करून मुलं लहान शाळेची मुलं लावतात ना, ते अशाच एका मुलीने ते दाखवलं की म्हणजे मी शॉवर असा निर्माण केला आहे की ज्याच्यामध्ये पाण्याचा उपयोग खूप कमी होतो, 1/3 1/4 इतका कमी होतो आणि तिने ते प्रात्यक्षिक करून दाखवलं. बेसिकली काय केलं होतं तिने की जर जास्त अधिक प्रेशरवर पाणी असलं आणि ते तुम्ही सडनली मोकळं सोडलं तर त्याचे ड्रॉपलेट्स पिंक होतात, म्हणजे इंजेक्टरमध्ये कसं आणि तर तसं फवारा निर्माण होतो आणि इट कॅन कव्हर लार्ज एरिया. पण त्याच्यात ॲक्च्युअल पाण्याची क्वांटिटी खूप कमी असते, हवेचा भाग त्याच्यात जास्त, हवेचा भाग जास्त असतो. आणि हे त्या शाळाकरी मुलींनी ते केलं होतं. तिला विचारलं मी की आता याच्या मग तर प्रिन्सिपल तुम्हाला समजावून सांगशील का, आणि मला वाटलं तिला सांगता येणार नाही. तिला अर्थात एक्झॅक्टली नाही सांगता आलं पण कन्सेप्च्युअली तिने बरोबर सांगितलं की नाही ते जरा प्रेशर जास्त असलं ना एकदम बाहेरला कसं फुटतं, ते बाहेर प्रसरण पावतं म्हणून. आणि तर मला असं वाटतं की एकूण म्हणजे एक जनरल शिक्षणातनं जर या गोष्टींचं आकलन चांगल्या प्रकारे जर मुलांना करता आलं तर मी हा शिक्षणाचा भाग झाला. आणि त्याच्याच बरोबर याच्यासाठी कॅम्पेन पाहिजे, जलसाक्षरता म्हणजे कॅम्पेन करून ते पसरवणं, या दोन्ही गोष्टींचं ते शक्य आहे मला वाटतं. आणि असं आहे की ते जसं जसं हा प्रश्न अधिक गंभीर होत जाईल ना तसं तसं मला वाटतं ही जागरूकता पण लोकांच्यात वाढेल. आता ते बेसिकली असं आहे की ही जागरूकता आधी आली पाहिजे आणि प्रश्न नंतर. कधी कधी काय होतं की प्रश्न आधी येतो आणि मग जागरूक ते एक इम्प्लिमेंटेशन दिशेने बघायला लागेल आपल्याला. पण दिस आय थिंक इज पॉसिबल. 2035 साली भारताचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल, प्रत्येक तहानलेल्या ओठांना पाणी मिळालेलं असेल, प्रत्येक सुकलेला घसा ओला झालेला असेल, प्रत्येक पसरलेल्या हातांमध्ये ओंजळभर का होईना पाणी असेल, प्रत्येक शेतातल्या प्रत्येक झाडाला, प्रत्येक मक्याच्या जे काही झाड आहे ह्याचं पीक आहे त्या प्रत्येक पिकाच्या मुळाशी पाणी गेलेलं असेल.
दोन भागात उत्तर देईन मी याचं. टेक्नॉलॉजिकली 100% येस, पण याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन सुद्धा फार मोठा भाग आहे आणि जर इम्प्लिमेंटेशन त्याच्याबरोबर नक्की केलं तर आय थिंक इट इज क्वाईट पॉसिबल.